welcome to the orientation session of this academic year. इचलकरंजी सारख्या अतिशय छोट्या शहरामधनं जर 28-28 विद्यार्थी जर आपल्या IITला जात असतील तर तो खरोखर मान म्हणून आपलं ते रेकॉर्ड ब्रेक आहे. इतका मोठा रिझल्ट आहे. सांगायला मला अभिमान होतोय की पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढे मेडल्स मिळवणारी एकमेव संस्था. So that your child is not behind anything, in fact the child is ready to face the world. जे काय काम करायचं आहे ना ते मनापासून सिस्टमॅटिक आणि मुलांच्या प्रगतीसाठीच झालं पाहिजे. आज 2026-27 ची पहिली पेरेंट्स मीट होती. त्याच्यामध्ये त्यांनी खूप एक्सप्लेन चांगल्या प्रकारे केला. आपण लहान मुलांचा असा विचार करतोय की अजून JEE नेट वगैरे खूप लांबची गोष्ट आहे, 12वी नंतर 11वी 12वी अजून फार लांब आहे, तर आतापासूनच आपण का स्ट्रेस द्यायचं आपल्या मुलांना. पण तांबे सरांनी आणि अक्षय सरांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की आत्तापासूनच त्यांचा बेस हा पक्का आपण केला, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं तर आपल्याला JEE नेट सारख्या गोष्टी खूप पुढे जाऊन सोप्या जाणार आहेत. मुलांचं कसं पुढचा अभ्यास करून घ्यायचं हे आम्हालाही आज कळलं आणि अभ्यास तर काही शाळा पूर्ण त्यांच्याकडनं करून घेते मुलांकडून ते की माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण इथं अजून काहीतरी वेगळं त्याला शिकायला मिळतं. आत्ताच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जिथं एवढं लाखोने विद्यार्थी JEE नेट सारख्या एक्झाममध्ये बसतात त्यात आपला मुलगा टिकला पाहिजे हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सांगितलं. आणि कायमच श्रद्धाचं पालकांच्याकडे व त्या मुलांच्याकडे वैयक्तिक लक्ष असतं. त्याबद्दल आज झालेल्या तांबे सरांच्या मनोगतात उद्याचा भावी नागरिक कसा घडला पाहिजे याचं पूर्ण बारकावे आणि त्याचा दिनक्रम जो आहे तो या ठिकाणी अतिशय छान मांडला. मला तर ह्या एका वर्षात खूप चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे. श्रद्धा आज जे काही कष्ट घेत आहे त्याची नक्कीच चीज होऊन आपली विद्यार्थी सातासमुद्रापार श्रद्धा स्कूलचं नाव करतील आणि होपफुली 10th पर्यंत जाऊपर्यंत माझा मुलगा खूप प्रगती करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि श्रद्धा ऑलिम्पियाडचं खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू.